घरात लक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेचा कायमचा वास. स्वामी समर्थ म्हणतायत, थांब, खिशात पैसा टिकत नाही, कर्ज वाढत चाललंय आणि घरात नशिबाची साथ मिळत नाहीये म्हणून रडत बसला आहेस ना? रात्रंदिवस कष्ट करूनही घरात दारिद्र्य तसंच आहे. पण थांब, आज तुझा हा स्वामी तुला लक्ष्मी, अन्नपूर्णा मातेचा एक जळजळीत आणि गुप्त नियम सांगणार आहे. जो पाळला तर तुझ्या घरातील गरिबी कायमची नष्ट होईल आणि पैसा दारात लोळण घेईल. हा भाग शेवटपर्यंत ऐक, कारण साक्षात लक्ष्मी तुझ्या घरात प्रवेश करणार आहे. तू रोज रात्री आणि सकाळी माझ्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर हात जोडून एकच रडगाणं गातोस, की स्वामी, आम्ही खूप कष्ट करतो, दिवस-रात्र घाम गाळतो, घरात पैसा तर येतो, पण तो पैसा हातात टिकतच नाही. महिना संपायच्या आत खिसा खाली होतो. आलेला पैसा विनाकारण औषध-पाण्यात, आजारपणात किंवा कोर्ट कचेरीत वाया जाणाऱ्या गोष्टींमध्ये खर्च होतो. घरात कधीच बरकत राहत नाही. अरे वेड्या, लक्ष्मी चंचल असते. जितके खरे आहे तितकेच लक्ष्मी तिथे स्थिर राहते. जिथे आनंद, समाधान, माणुसकी आणि पावन पवित्रता असते. हेही त्रिकालबाधित सत्य आहे. ज्या घरामध्ये रोज पैशासाठी भांडणे होतात, जिथे अन्नाचा अपमान केला जातो आणि अन्न शिजवताना मनात राग, चिडचिड, अस्वस्थता असते, तिथे कुबेराचा खजिना जरी आणून ठेवला तरी आलेल्या पैशाचा अपव्यय होतो आणि तिथून लक्ष्मी निघून जाते. एक गोष्ट नेहमी मनाच्या गाभाऱ्यात कोरून ठेव. घरातील स्त्रियांचा नेहमी आदर कर. त्यांना मानसन्मान द्या. कारण स्त्री ही त्या वास्तूची आणि घराची प्रत्यक्ष जिवंत लक्ष्मी असते. आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी. ज्या घरात स्त्रीच्या डोळ्यात अश्रू येतात, ज्या घरात स्त्रीचा अपमान केला जातो, तिला टोमणे मारून हिणवले जाते, त्या घरातून लक्ष्मी माता कायमची पाठ फिरवून निघून जाते. स्त्री आनंदी असेल तरच घर आनंदी राहते आणि जिथे आनंद असतो तिथेच ऐश्वर्य नांदते. तसेच घरातील अन्नपूर्णा माता म्हणजेच तुमचे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि पवित्र प्रसन्न ठेवा. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्यामुळे अन्नाचा कधीही कोणत्याही परिस्थितीत अपमान करू नका. ताटात अन्न वाढून ते वाया घालवणे, अन्नाला नावं ठेवणे किंवा अन्न जेवताना चिडचिड करणे हे अन्नपूर्णा मातेचा शाप ओढवून घेण्यासारखे आहे. अन्न शिजवताना मनात नेहमी चांगला विचार आणि देवाचे नामस्मरण असावे. कारण ज्या भावनेने अन्न शिजवले जाते, तसेच विचार ते अन्न खाणाऱ्या घरातील माणसांच्या बुद्धीमध्ये तयार होतात. अन्न शिजवताना जर मनात राग असेल तर घरात भांडणे होणारच, आणि जर ते अन्न समाधानाने आणि प्रेमाने शिजवले तर घरातील आजारपण आणि दारिद्र्य आपोआप नष्ट होईल. कित्येकदा तुम्ही लोक बाहेर हॉटेलात किंवा चैनीच्या गोष्टींवर हजारो रुपये अगदी विचार न करता खर्च करता, पण घरात अन्न शिजवताना, गरिबाला मदत करताना किंवा घरातील माणसांच्या सुखासाठी मात्र कंजूशी करता किंवा कपाळावर आट्ये आणता. हा संकुचित स्वभाव आजच बदला. घरात जे काही थोडे बहुत अन्न आणि धन्न मिळते, त्यात माझ्या चरणी आणि निसर्गाला धन्यवाद मानून समाधान मानायला शिका. मनात तृप्तता ठेवा. जेव्हा घरातील प्रत्येकजण समाधानी असेल, तेव्हा निसर्गाचा नियम आहे की तिथे धन आणि धान्याची कधीच कमतरता पडत नाही. घराचा उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवा. संध्याकाळी घरात देवापाशी आणि उंबरठ्यावर दिवा लावा. दारात आलेल्या पाहुण्यांचा, भुकेल्या माणसाचा किंवा मुक्या प्राण्याचा, कुत्र्याचा, गायीचा कधीही अपमान करू नका. त्यांना जमेल तसा अन्नाचा घास द्या. कारण साक्षात लक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता कोणत्या रूपात तुमच्या दारात येईल हे तुम्ही सांगू शकत नाही. कोणाचा हक्क हिरावून आणलेला पैसा किंवा लबाडीने कमवलेला पैसा तुला तात्पुरते सुख देईल, पण तो तुझ्या घरातील शांतता कायमची हिरावून घेईल. प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाला माझ्या नावाची श्रद्धेची जोड दे. जेव्हा तू प्रामाणिक राहशील आणि म्हणशील की स्वामी, बाकी सगळं मी तुमच्यावर सोडतो, तेव्हा तुझ्या घरात अन्न आणि धन कधीच कमी पडणार नाही. तुझ्या कपाळावरची दारिद्र्याची रेषा पुसून तिथे अखंड श्रीमंत आणि भाग्याचा उदय मी करेन. हा माझा तुला शब्द आहे. तू फक्त पाऊल पुढे टाक. पाठीशी मी समर्थ आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.